योद्धा न्यूज चॅनल। साहित्याचा सुगंध। खरपुडी बुद्रुकचे आदर्श कवी व गझलकार सुदाम भोगाडे यांचा साहित्यिक प्रवास। खेड, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। याच मातीतील खरपुडी बुद्रुक येथील सुपुत्र आणि आदर्श कवी व गझलकार सुदाम भोगाडे यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। अलीकडेच आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला। शब्दांच्या दुनियेतील उत्तुंग भरारी। सुदाम भोगाडे यांची लेखणी सामाजिक जाणीव आणि भावनिक जडणघडण यांचे सुरेख मिश्रण आहे। त्यांच्या नावावर आजवरचा मोठा साहित्यिक ठेवा जमा आहे। 3 कविता संग्रह, मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडणारे 3 काव्यसंग्रह त्यांनी वाचकांसाठी अर्पण केले आहेत। 1 गझल संग्रह। गझल या काव्यप्रकारावर त्यांचे विशेष प्रभुत्व असून त्यांचा स्वतंत्र गझल संग्रह रसिकांच्या पसंतीस उतरला आहे। 100हून अधिक कार्यक्रमातून प्रबोधन केवळ कागदावर शब्द न उतरवता भोगाडे यांनी ते शब्द समाजात रुजवण्याचे कामही केले आहे। पुणे जिल्ह्यातील आणि बाहेरील अनेक शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांचे जवळपास 100हून अधिक कार्यक्रम पार पडले आहेत। त्यांच्या कवितांमधून मिळणारा संदेश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव ग्रामीण भागातून येऊन साहित्याच्या प्रांतात दिलेले हे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगे आहे। त्यांच्या कविता आणि गझल संग्रहांचे साहित्य क्षेत्रातील दिग्गज, रसिक वाचक आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। शब्दांच्या माध्यमातून समाजाचे प्रतिबिंब मांडणे आणि नव्या पिढीला साहित्याची गोडी लावणे हाच माझा मुख्य उद्देश आहे, असे मत सुदाम भोगाडे यांनी यावेळी व्यक्त केले। खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या आदर्श व्यक्तिमत्वाचा आगामी काळातही असाच काव्यप्रवास सुरू राहील अशी सदिच्छा व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन दत्ता भगत। आमचे प्रतिनिधी खेड, पुणे। रही गझल माझी ऋतू वसंतात उपवन झाली, लावण्याच्या सरोवरात एकटीत न्हाली। ही गझल माझी, ही गझल माझी ऋतू वसंतात उपवन झाली, कलिका ओठांच्या फुलवून ती हसली नरम। ही गझल माझी, ही गझल माझी ऋतू वसंतात क्या बात है, रूपवर झाली, पंच इंद्रियांना माझ्या चाहूल हिरा लागली नाम। ही गझल माझी, ही गझल माझी ऋतू वसंतात उपवन झाली। धन्यवाद। आपलं योद्धा न्यूज चॅनेलमध्ये तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली, आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद।